रेल्वे रुळावरून चालते म्हणून जमिनीवरून चालत नाही. गाडी रस्त्यावरून चालते म्हणून दगडावरून चालत नाही. माणूस चालता चालता चालतोय म्हणून पायानं चालतच असतोय. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये अडचणी पायावरती येऊ द्या, नाहीतर हातावरती येऊ द्या, येईल तेवढ्या अडचणी स्वतःला झेलावं लागते द्या. हे पक्षीसुद्धा मस्तपैकी पक्षीसुद्धा त्यांचा कोणाचा विचार करत नाहीत. कारण की त्यांना पोटासाठी त्यांना हिंडावं लागतंय. कारण की त्यांना पंखाशिव आकाशाची भराळी नाहीच. आणि त्यांना हिंडल्याशिव पोटाला खायला काहीच नाही. म्हणून पक्षी जे आहे ते आहेच, माणूस जे आहे माणूस आहे, जमीन आहे जमीन आहे, रस्ता आहे रस्ता आहे. रस्त्याला 4 दगड आहे ती म्हणून त्या रस्त्यावरून चालणं म्हणून ती रस्ताना बंद होत नाही. रस्त्यावरून काट्या येतं म्हणून ती काट्याना पूर्ण नाही ते सावरल्यावर ती रस्ता काय मोकळा होत नाही. कारण की उभ्या आयुष्यामध्ये अडचणी किती जरी आल्या तर स्वतःला झेलावं लागतात. झेलणारं काय दुसरं येणार नाही. म्हणून मी लय काही सांगत नाही. आपल्या आयुष्यामधल्या अडचणी स्वतःसाठीच आहेत त्या, दुसऱ्यासाठी नाही त्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्या, परंतु खचून जायचं नाही. काळ वाईट असला तर वेळ आपल्याकडे आणायची ताकद ठेवावी लागते. कुठल्याच आयऱ्या घाबरून चालत नाही आपली चूक नसल्यावरती. आणि भ्याचा काय संबंध नाही. कारण की आपल्यापाशी वाईट वेळ असल्यावरती कोण म्हणणार नाही, धर बाबा तुला 10,000 रुपये, तुझं कर्ज कोणी कोण घेतलं आहे ते 10,000 काय होत नाही. आपण 50,000 जरी कर्ज घेतलं तर ती कर्जनं आपल्याला याचा सकट द्यावं लागतं. म्हणून इतकं पण याज करून ऋण करून सण करायची ताकद ठेवायची नाही. जी पोटाला लागतं तेवढंच करायचं. कारण की उभ्या जिंदगीमध्ये नुसतं याजाच्या पैशानं आपली जिंदगी निमित्त बरबाद होती. त्यासाठी लय काय बोलत नाही. कारण की रस्ता जी आहे ती रस्त्याच्याच वाटेनं आहे. कारण की रेल्वे जी आहे ती रुळावरूनच चालते म्हणून जमिनीवरून चालत नाही. म्हणून जी आहे ना, गाडी जी मूठ वळल्यावर आणि घेर टाकल्यावर पळती, तसं गाडीला नाही काय केल्यावर हालत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला संकट कर्जाचा डोंगर घेतलाय म्हणून काम नाही केल्यावर ना पैसे काय फिटत नाहीत. आणि पैसे नाही फेडल्यावर आपल्यापाशी माणसं रोज उठून येणार. ह्यासाठी मी काय लय बोलत नाही. आपल्यावरती संकट किती जरी आलं तर हार मानायची नाही. कारण की संकटाला सामोरं जाऊन आपल्याला कुठलीही गोष्ट करावी लागते. कारण की संकट आहे ते आज आहे उद्या आहे, पण परवा दिवशी तर चांगलं आहे ना. कारण की किती जरी संकट आलं तर हार मान नका, एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. कारण की संकट काय कुणाला सुद्धा नाही असं नाही. प्रत्येकाच्या मनाच्या काळजाच्या दिलावरती, कुणाच्या तर हातावरती, कुणाच्या तर पायावरती चालता चालता कर्ज जरी असलं तर स्वतःला फेडावं लागतं. ह्यासाठी लई टेन्शन घ्यायचं नाही. स्वतःचं बरं वाईट करून घ्यायचं नाही. किती जरी संकट आलं तर खचून चालणार नाही. कारण की आपल्या वेळ वाईट असली तर आपल्याला आणावं लागते, दुसरं येणार नाही. एवढी तुमच्यापाशी विनंती. बघताव पण तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब करत नाही, 1 सेकंद लागतोय. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ह्या तुमच्या भावासाठी धन्यवाद. भेटू पुन्हा. हा.